मिथुन राशी, जया एकादशीला होणार अद्भुत बदल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफळ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण जर तुमची रास मिथुन असेल आणि जया एकादशीच्या दिवशी तुम्ही हा संदेश ऐकला नाहीत तर पुढचे काही महिने तुम्हाला स्वतःलाच प्रश्न पडेल, मी तेव्हा का दुर्लक्ष केलं? आज जया एकादशीला तुमच्यासाठी असा एक बदल घडणार आहे जो शांतपणे येईल पण आयुष्याची दिशा बदलून टाकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय श्री विष्णू, कारण आज ऐकणारा आणि न ऐकणारा यांच्यात फरक पडणार आहे. मिथुन राशीचं आयुष्य म्हणजे नेहमी दोन टोकांवर चाललेली एक लढाई. एकीकडे मन खूप काही बोलू इच्छितं आणि दुसरीकडे परिस्थिती सतत गप्प बसायला भाग पाडते. तुम्ही बाहेरून हसत असता, पण आत कुठेतरी एक प्रश्न रोज टोचत राहतो. मी चुकतोय का? माझ्या प्रयत्नांची किंमत कधी मिळणार? मी सगळ्यांसाठी आहे, पण माझ्यासाठी कोण? जर हे प्रश्न तुमच्या मनात येत असतील तर समजून घ्या, हा व्हिडिओ योगायोग नाही. जया एकादशी म्हणजे काय? जया एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, ती एक अंतर्मन जागं होण्याची तिथी आहे. ही ती वेळ आहे जेव्हा देव शब्दांत नाही तर संकेतांत बोलतो. आणि याच जया एकादशीला मिथुन राशीच्या आयुष्यात एक अद्भुत बदल घडणार आहे. मागील काळात तुम्ही काय सहन केलं? मिथुन राशी, तुम्ही गेल्या काही महिन्यात फक्त संघर्ष नाही तर अवहेलना सहन केली आहे. कामात मन लावलं पण कौतुक मिळालं नाही. नात्यात प्रामाणिक राहिलात पण गैरसमज झाले. मदत केली पण गरज पडल्यावर तुम्ही एकटे राहिलात. कधी कधी तर असं वाटलं असेल की मी जिवंत असूनही कुणाच्या लक्षात नाही. पण लक्षात ठेवा, देव उशीर करतो, नकार नाही देत. जया एकादशीला काय बदलणार आहे? या एकादशीपासून तुमच्या आयुष्यात 3 गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात होतील. मनावरचं ओझं हलकं होईल. जे विचार रात्री झोप येऊ देत नव्हते ते आता हळूहळू शांत होतील. अचानक काही गोष्टी सोप्या वाटायला लागतील. ज्या निर्णयांपासून तुम्ही पळत होता त्याच निर्णयांमध्ये स्पष्टता मिळेल. थांबलेलं नशीब हालचाल करेल. एक फोन कॉल, एक मेसेज, एक अचानक भेट, यापैकी काहीतरी घडेल आणि तुम्हाला जाणवेल, अरे, हे तर मी अपेक्षितच नव्हतं. पैसा, काम, संधी सगळं एकदम नाही पण योग्य क्रमाने येऊ लागेल. नात्यांमध्ये सत्य समोर येईल. जे तुमचे नव्हते ते हळूच दूर जातील आणि जे खरंच तुमचे आहेत ते कोणत्याही अटीशिवाय तुमच्या सोबत उभे राहतील. एक भावनिक सत्य. मिथुन राशी, तुमची सगळ्यात मोठी चूक काय आहे माहितीये? तुम्ही स्वतःला कमी समजता. सगळ्यांना समजून घेता पण स्वतःला नाही. दुखावले तरी ठीक आहे म्हणता. पण जया एकादशीला देव तुमच्यासाठी एकच गोष्ट सांगतो, आता थांबा, आता स्वतःसाठी जगा. जया एकादशीचा छोटासा उपाय. या एकादशीच्या दिवशी सकाळी उठून शांत बसून 1 मिनिट डोळे बंद करा. मनात फक्त एक वाक्य बोला, जे माझ्यासाठी योग्य आहे ते माझ्यापर्यंत येऊ दे. बस. काही मागू नका, काही तक्रार करू नका, कारण जेव्हा विश्वास असतो तेव्हा शब्दांची गरज नसते. प्रेक्षकांना कमेंट करायला भाग पाडणारा भाग. जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल तर एक गोष्ट नक्की, हा संदेश तुमच्यासाठीच होता. आता कमेंटमध्ये लिहा, जया एकादशी, माझं नशीब बदल. आणि कमेंट करताना तुमचं मनातलं एक दुःख फक्त देवाला सांगा. कुणालाही दिसणार नाही पण परिणाम नक्की दिसेल. लक्षात ठेवा मिथुन राशी, काही वेळा आयुष्य बदलायला मोठा चमत्कार लागत नाही, फक्त योग्य वेळी योग्य संदेश ऐकायला हवा. जया एकादशी तुम्हाला नवीन सुरुवात देत आहे. हा व्हिडिओ शेअर करा त्या व्यक्तीसोबत जिचं मन आतून खूप थकलं आहे आणि स्वतःला सांगा, आता माझी वेळ सुरू झाली आहे. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.